कोरोना काळात 2-4 महाराज भेटले मला गुरुदेवा. म्हणजे महाराज काय करावं म्हणे, कार्यक्रम नाही, काही नाही, असं नाही, तसं नाही, तसं नाही. आणि तुम्ही तर म्हणे फ्रेश दिसायले म्हणे. त्याला माया जीवनात कवळाच काळजी केली नाही, कधीच काळजी केली नाही. कारण कशा करता काळजी करायची? काळजी तो आहे ना. तुम्ही अभंगा म्हणता ना, मानवा चिंता भागवतामध्ये आपण गुरुदेवा फक्त प्रल्हादाची कथा ऐकली, तुम्ही सांगितले, माया सांगितली, याय नाही. पण प्रल्हादाचं खरं रूप काय ते अजून तुम्हाला कोण्या भागवतकारानं सांगितलं. प्रल्हादाने काय केलं? आईचा आणि बापाचा त्या ठिकाणी दोघांचा धर्म पाळला. वडिलांना सांगितलं देवाचं नाव घेऊ नको, आईच्या पोटात देवाचं नाव शिकला. बापाचं वचन बोललं नाही, तुरुंगात टाकलं तरी काही बोललं नाही, सापाच्या विळख्यात टाकलं तरी काही बोललं नाही, विषाचा प्याला दिला तरी काही बोललं नाही. आणि आईचं वचन बोललं नाही, बापाचं वचन बोललं नाही. हे प्रल्हादाचं खरं लक्षण आहे. अहो पाणी एकाच वेळी जावं. आता माहित नाही, पहिले तुमच्या इकडे अंतरावरील लोक पिशव्या करायचे, आता करतील की नाही करत नाही. पाणी एकाच बोरचं एकाच इंचवर, तेच पाणी मिरचीला तिखट करते, तेच पाणी उसाला दिलं तर गोड करते. आता पाणी कोणीकडे द्यायचं हे ज्याचं त्यानं ठरवा. मुला है ब्रह्म का पुत्र है, भूखा भिकार कोई नहीं, सबकी लकड़ी लाल, अरे बंधन खाने छोड़ोगे अंतर रहोगे कंगाल. पाणी एकच आहे, ते मिरचीला तिखट करते, उसाला गोड करते. तसा माझ्या प्रल्हादानं आई वडिलांचं वचन मोडलं नाही, बरोबर त्या पद्धतीनं वागला. हिरण्यकश्यपाचं त्या ठिकाणी पाणी मिरचीकडे होतं आणि माझ्या गळ्यात होतं उसाचं होतं. हे दोन्ही धर्म तुम्हा आम्हाला व्यवस्थित पाळता आले पाहिजे. संसारही करायचा आणि परमात्मा मध्येही रममान व्हायचं. किती परमात्मा करायचा? सत्य तुम्ही रात्रभर भजन करायचं का? अजिबात नाही. दिवस तुलायचा, गुरुवारी भजन करायचं, एकादशीला भजन करायचं, सोमवारी भजन करायचं. तर रोज 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 3-4 वाजता भजन केलं आणि दुसऱ्या दिवशी वावरात जायच्या टायमापर्यंत 12 वाजता जर झोपलं तर आपल्या घरी मान होईल का? दोन्ही जमलं पाहिजे, संसार आणि परमात्मा दोन्हीचा भजन करताना पाहिजे. मी जर गावगाव सगळेच करत फिरलो तर बायको बोलते सगळ्या पद्धतीनं राहावं लागते. बाई सांभाळता पाहिजे, लेकराचे सांभाळता पाहिजे, सुनाचे बोलणं ऐकावं लागते, नाताचे बरोबर लागते आणि सोयऱ्या झाडाचे टोपणे सगळं करावं लागते. हे सगळं करावं लागते. अहो कारण तुम्हाला तुमच्या घरी गावं या, तुम्ही या गावाला गेले त्या गावाला, अरे बा तू इनाम करत असेल तू त्याला काय करावं? कारण काम असलं तर या सत्यगुरु सांगे सत्य शिष्याशी कडवाद्याशी बोलू नये आणि कामावर तुला बोललं जेव्हापासून आम्हा भाऊ यवतमाळला राहायला गेला तेव्हापासून यवतमाळ किती पाहिलं असेल तर
घरी गेलो नाही, पहिल्यांदाच गेलो तेव्हा ते लेकरू व्हायचं त्याच्या आई. मग आम्हाला आई म्हणून मला काऊन नाही गेले त्याच्या घरी, कारण ते स्टँडवरच भेटते, मला गाडीतून उतरवते, गाडीत बसून देते, जागा करून देते, तिची काढून देते. घरी जाऊन तरी काय करायचं, अक्षर करायचे, 100 रुपये घ्यायचे, त्याच्यामुळे दुसरं काही करायचं आहे का?